विना अनुदानित शाळेतील सेवा आता वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी ग्राह्य. राज्य शासनाचा मोठा निर्णय. मुंबई. राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. आता अशा शाळांमधील शिक्षकांनी केलेली सेवा वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून यामुळे हजारो शिक्षकांना लाभ मिळणार आहे. न्यायालयीन लढाईला यश. यापूर्वी केवळ अनुदानित शाळांमधील सेवाच या श्रेणींसाठी विचारात घेतली जात होती. मात्र नाशिक येथील सिडको माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने 14 सप्टेंबर 2000 रोजी दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आणि विधिमंडळ अधिवेशनात झालेल्या चर्चेनंतर शासनाने हा सर्वसमावेशक निर्णय घेतला आहे. काय आहेत मुख्य अटी? शासनाने ही सेवा ग्राह्य धरण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी व शर्ती लागू केल्या आहेत. मान्यता अनिवार्य. संबंधित शाळेला शासनाकडून किंवा सक्षम प्राधिकाऱ्याकडून विना अनुदान तत्वावर परवानगी आणि मान्यता असणे आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता व नियुक्ती. शिक्षकाने ज्या दिनांकाला विहित शैक्षणिक अर्हता धारण केली असेल त्या दिनांकापासूनची सेवा विचारात घेतली जाईल. तसेच नियुक्तीला सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता असणे बंधनकारक आहे. सलग सेवा. वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी सलग सेवा विचारात घेतली जाईल. जर सेवेत खंड पडला असेल तर प्रत्यक्ष अध्यापनाचाच कालावधी ग्राह्य धरला जाईल. आरक्षण धोरण. संबंधित शिक्षकाची नियुक्ती आरक्षणाच्या धोरणानुसार झालेली असावी. शिक्षण सेवक कालावधी. 12 वर्षांची अर्हताकारी सेवा मोजताना शिक्षण सेवक म्हणून व्यतीत केलेला कालावधीही विचारात घेतला जाईल. यांना लाभ मिळणार नाही. शासनाने स्पष्ट केले आहे की कायम विना अनुदानित तत्वावरील शाळेत केलेली सेवा वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच जर शाळेत काही त्रुटी असतील आणि व्यवस्थापनाने त्यावेळेत दूर केल्या नसतील तर तो विशिष्ट कालावधी सेवेच्या गणनेत धरला जाणार नाही. या निर्णयामुळे विना अनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या पदोन्नतीचा आणि वेतन श्रेणीचा मार्ग मोकळा झाला आहे. हा शासन निर्णय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.